नांदेड गावचे माजी उपसरपंच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेते तथा सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते रुपेश घुले पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीमुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघासह नांदेड परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आता निर्माण झालंय। शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचं पत्र प्रदान करण्यात आलं। पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं केलेल्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांच्या पत्नी सौ रश्मी घुले यांनी प्रभाग क्रमांक 33 मधून निवडणूक लढवली होती। त्यात त्यांना अपयश आलं आहे, मात्र तरीही घुले दाम्पत्य कार्यरत राहिले। त्यामुळेच पक्षानं त्यांना मोठी ताकद दिली आहे। श्री रुपेश घुले पाटील हे नांदेड गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकास कामांमध्ये सक्रिय राहिले। गावाच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला। त्यामुळे त्यांची पक्षातील प्रतिमा एक अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष विजय कोलते, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, गटनेते काकासाहेब चव्हाण, नगरसेविका अनिता इंगळे, त्रिंबक मोकाशी, संदीप दादा मते, हेमंतजी जोशी यांच्यासह पक्षाचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यश अपयशाची पर्वा न करता जनसेवा ही कायमस्वरूपी केली जाईल। 2029 लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खडकवासला मतदारसंघामध्ये पक्ष संघटन वाढवण्याकडे देखील भर देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आरंभ पर्वचे निवासी संपादक लक्ष्मण साबळे यांच्याशी संवाद साधताना आपलं मत व्यक्त केलंय। पवार पक्षाच्या संघटनात्मक निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये रुपेश तात्या घुले पाटील यांना शहर उपाध्यक्षपद नियुक्ती करण्यात आली आहे। आपल्यासोबत रुपेश तात्या घुले पाटील आहेत। तात्या, पहिल्यांदा आपले मनपूर्वक अभिनंदन करतो। तात्या, काय वाटतंय, पक्षाने आज तुमच्यावर मोठी जबाबदारी दिली? आज सामाजिक काम करत असताना पक्षाने जी दखल घेऊन माझ्या कुटुंबाला जी उमेदवारी दिली, त्या उमेदवारीच्या ह्याच्यावरती समजा ह्याच्यात आलो असलो तरी आज पक्षाने जबाबदारी दिली की सामान्य जनतेचे काम करण्यासाठी संधी दिली, त्याचा आपण नक्कीच आभार मानतो। सुप्रियाताई असतील, काका चव्हाण असतील, अनिताताई असतील, पवारसाहेब असतील, म्हणजे पूर्ण राष्ट्रवादी फॅमिली परिवाराने जो विश्वास टाकून आज मला जे उपाध्यक्ष म्हणून निवड केली, त्याबद्दल त्यांचं नक्कीच सार्थक होईन असं काम करायची तयारी आपण आज ठेवलेली गोष्टीतून आणि नक्कीच सार्थक करू आपण गोष्टीतून। त्या पूर्वस्वरूपीमध्ये तुम्ही भाजपमध्ये होतो, आता नवीन पक्षामध्ये येऊन तुम्ही एक मोठी जबाबदारी तुम्हाला पक्षाने दिली, कसं बघता या दृष्टिकोनाकडे? आमच्या कुटुंबाला समाजसेवा करण्याची आवड असल्यामुळं आणि काम करायची सवय असल्यामुळं पक्ष न बघता जनतेचं काम करायसाठी खास आम्हाला आहे। त्यामुळं बीजेपी काम करत असताना तिथं काम करण्यासाठी कमी पडल्यामुळं आज समजा उमेदवारी नाही मिळाली, पण आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जी उमेदवारी दिली एक दिवसाच्या ह्याच्यात, किंवा त्यांना काय वाटलं असेल की कामाच्या व्यक्ती म्हणून ती जबाबदारी दिली, तर ते काम करायचे आपल्याला। जो पक्ष चांगल्या पद्धतीचा लोकांची तळागाळातल्या कार्यकर्त्याची काळजी घेऊन त्याच्या कामाच्या पावतीची दखल घेऊन आज ते विश्वास टाकला, त्या विश्वासाचं सार्थक आहे की बाबा त्या पक्षाचं समाधान असल्यामुळे आपण त्या पार्टीमध्ये काम कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे। त्या तुमचा भाग आता समाविष्ट गाव आहे, कोणकोणत्या समस्या या भागामध्ये आहेत? त्या गावं जी याच्यात गेल्यानंतर टॅक्स विषयावरती आहे, जे काम व्हायला पाहिजे ते आतापर्यंत झालं नाही, फक्त वरून आश्वासन आल्यात आणि खाली उद्या लोकांनी काय करायचं। आज 3-3, 4-4 वर्ष झाले टॅक्स साठी मुख्यमंत्री साहेब असतील, सर्वांनी आदेश दिलाय, फक्त स्थगिती दिली, पण आज 3-4 वर्ष झाले लोकांचं जे टॅक्स थकीत आहे त्याच्यावर 2% व्याज वाढत चाललंय। मग गावं घेतली तुम्ही तर त्याचं ह्याच्यातून काय, तुम्ही सांगितलं की आम्ही हे झालं की कायदा करून तुमच्या गावांचा टॅक्स करू, काहीच त्याच्या वेळी झालेल्या नाही गोष्टी। मग जिथं जर काय नुसतं तुम्ही आश्वासनं देत असताल, काम नसेल करत, तर जनतेला आपण काय पुढे तोंड घेऊन जाणार? मग त्यासाठी आपण त्या ह्याच्यावर आता लाईटचा पण विषय आलाय, मीटर आले, जे पब्लिकला 1000-2000 लाईट बिल येत होते, कुणाला 18,000 लाईट बिल येते। ते व्यक्तीने काय करायचं? तुम्ही सांगताय की बाबा
प्रेशर नाहीये की बाबा लाईट मीटर बदली चेंज करायचा. पण तुम्ही असं सांगितलं जातंय, पण इकडं एमएससीबी बोर्ड किंवा त्यांच्यावर प्रेशर आहेत. कशा ना कशा निमित्त ते मीटर काढून बदली केले जातात. आणि ते मीटर असे की म्हणजे डायरेक्ट तुमचं जर ऑनलाईन आहेत, तुम्ही बिल भरा वगैरे भरू बंद होते. पब्लिकला ते करावंच लागते. पब्लिकनी जो विश्वास ठेवला त्याचं काय करणार गोष्ट तुम्ही? त्या लोकांनी काय करायचं? जर एखाद्या कुटुंबाला जर 20,000 पगार असेल आणि त्याला जर 18,000 लाईट बिल आलं तर त्यांनी खायचं काय आणि घरचं चालवायचं कसं? या गोष्टीसाठी आपल्याला खास काम करायच्या गोष्टी ही पक्षाच्या माध्यमातून तुम्ही जनतेचे प्रश्नही मांडणार आहेत. तेच गोष्टी मांडायच्या गोष्टी नाही. आपल्याला जनतेचं काम करायच्या गोष्टी नाही. आपण ह्याच्यातही गेलतो, पण जर त्या पद्धतीचे हे नाही भेटलं मग आपण काम कसं करायचं? जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. सत्तेत असताना काम करणं आणि बिगर सत्तेचं काम करणं हे महत्वाच्या गोष्टी आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचं. तर ते आता संघटनात्मक निवडणुका तुमची 2029 लोकसभा आहे. आता कोणत्याही निवडणुका नाहीत. कसं बघताय आता या 2-3 वर्ष तुम्हाला काम करण्याची संधी मिळते? आता आमच्या कुटुंबाला याच्यात सवयचे किंवा हे करायचे, त्यामुळं इलेक्शन आलंय आणि येणार आहे म्हणून काम करायचं त्या पद्धतीचं आमच्या याला नाही. लोकांची पण बाबा आमच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आतापर्यंत ते बघत आलेत आणि लोकांचं एवढंच होतं की बाबा जरी हे नव्हतं, तुम्ही काम करताय, तुम्ही तुमच्यासारखा व्यक्ती पाहिजे एवढं येतं म्हणून आपण इलेक्शन मध्ये उतरलो होतो. समजा त्यात हार जीत असती ही सवय आहे, त्याच्यात काय आपण डगमगत नाही. जरी नसलो तरी काम हे आपण चालू करणार. इलेक्शन आलंय म्हणून काम करायचं ही माझी सवय नाहीये. मागं सुद्धा राजकारणात पडलो होतो, जोमाने काम करत राहिलो, लोकांनी विश्वास टाकला, निवडून आलो. आता जरी समजा कमी पडलो असेल, त्याचा अभ्यास केला, काय चुका झाल्या ते सुधारून घेऊ. पक्षाने जबाबदारी दिली त्याचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि ह्या भागात कसं पक्षाचं नाव होईल, शरद पवार गटाचा आमच्या, त्याच्यासाठी प्रयत्न करू. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.